तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र आणि सर्पमित्र शुभम पाटील दुनगव. तर पुन्हा एकदा आपल्याला स्नेक रेस्क्यूसाठी कॉल होता पिरंगुट येथून. तर आपण सुद्धा पिरंगुटमध्येच राहतो. तर आपण लगेच निघालो त्यांच्या घराच्या दिशेने आणि मग 5 ते 10 मिनिटामध्ये आपण त्यांचं घर गाठलं. घराजवळ गेल्यावर कळलं की सगळे आपलीच वाट बघत बसले होते. मग मी सेफ्टीसाठी गाडीवरची स्टिक घेतली आणि त्यांना विचारलं कुठे आहे साप. तेवढ्याच समोरून एका आजीचा आवाज आला, ए भाऊ इकडे इकडे. मग मी त्या आजीकडे गेलो. मग त्यांनी सांगितलं हे बघ इथं गेलाय. मग त्या आजीने सांगितलेल्या ठिकाणी मी साप बघायला लागलो. तेवढ्यात आपल्या कॅमेरामॅनला साप दिसला आणि तो बघा काय म्हणतो. हे बघा हे तोंड काढलं नाग आहे नाग आहे. तर कॅमेरामॅनचं ऐकून तुम्हाला कळालंच असेल कोणता साप आहे, तर व्हिडिओ बघत राहा. मग मी उडी मारून पलीकडच्या साईडला गेलो आणि नागाला काढायचा प्रयत्न करू लागलो. तेवढ्यात नाग बाहेर निघाला आणि नागाचा आवाज बघा. साप थोडासा बाहेर यायचा आणि परत आतमध्ये घुसायचा, पण साप काय बाहेर येत नव्हता. मग थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर साप अचानक बाहेर आला आणि तो माझ्या दिशेने यायचं सोडून आपल्या कॅमेरामॅनच्या दिशेने निघाला. पण आपला कॅमेरामॅनसुद्धा सर्पमित्र असल्यामुळे तो जास्त घाबरला नाही. थोडंसं मागं झाला आणि त्याने व्हिडिओ तसाच कंटिन्यू चालू ठेवला. मग सापाला घेऊन जरा मोकळ्या जागेत आलो आणि म्हटलं मोकळ्या जागेतच पॅक करावं. आता समोरचा व्हिडिओ तुम्हीच बघा. लागले बरणी द्या बरणी द्या बरणी नाही बरणी द्या. खात्यावर आहे गेलं पाडतो 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 नाही मारणार.